स्विमिंग पूलाचे उद्घाटन. सोसायटीच्या स्विमिंग पूलाचे होते उद्घाटन आणि बिल्डरने दिले होते कुर्मापुरीचे जेवण. नाक आमची गिरिजा आनंद घेत होती पाण्यामध्ये पोहून आणि मीही कडेला उभा होतो तिच्यावर लक्ष ठेवून. कुर्मापुरीचा अंमल माझ्यावर झाला. कुर्मापुरीचा अंमल माझ्यावर झाला आणि कसा कोण जाणे माझा तोल गेला. तोल माझा गेला आणि माझ्या सकट मोबाईल पाण्यामध्ये पडला. मोबाईल पडला पाण्यात आणि मी गेलो कोमात. आता तुम्ही म्हणाल की असला कसा तुमचा मोबाईल होता, किती हजाराचा किती लाखाचा होता की तुम्ही कोमात गेला. तो मोबाईल माझा साधाच होता, पण पूर्वी काय असायचं, माणसाला जगण्यासाठी हवा, अन्न, पाणी, वस्त्र एवढ्याच गरजा होतात. आता या सगळ्या गरजांना बाजूला सारून मोबाईल पहिल्या नंबरला आला आणि तोच पाण्यामध्ये पडला. त्याच्यामुळे मी गेलो कोमात. आता व्हॉट्सअप, फेसबुक सगळं झालं बंद. व्हॉट्सअप, फेसबुक सगळं झालं बंद आणि मला वाटलं जीवनातला संपला सगळा आनंद. अहो, सकाळी उठल्यावर डोळ्याला डोळा लागेल आणि रात्री ढेकर आल्यावर अन्नाचा कण घशाखाली जाईल. मित्रमंडळी जमू लागली. सगळे सोयरे मित्रमंडळी जमू लागली. ज्येष्ठ नागरिक संघातील सभासद सगळे घरी घेऊन आले. सगळ्यांना इंगळे. एकमेकाच्या कानात कुजबुजू लागले. आता काहीतरी करायला हवं. त्यांना एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे न्यायला हवं. ज्येष्ठ नागरिक संघातील सभासद सगळे घरी घेऊन आले. सगळ्यांना इंगळे. एकमेकाच्या कानात कुजबुजू लागले. आता काहीतरी करायला हवं. त्यांना एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे न्यायला हवं. पण आताच्या डॉक्टरांचं काही नसते खरे. त्यांच्याच्याने ह्यांना वाटणार नाही बरे. आताचे डॉक्टर एकमेकाला चिठ्ठ्या देतात आणि पेशंटला लुबाडून सोडतात. ऐकून हे सगळे मी उठलो सरसावून. ऐकून हे सगळे मी उठलो सरसावून आणि 2चे 4 देऊन पहिला घेतला मोबाईल रिपेअर करून. तेव्हा मित्रांनो, आता पाठवा तुमचे मेसेज आणि संदेश. मग आयुष्य जगायला मलाही वाटेल पहिल्यासारखे विशेष. सोसायटीच्या कवी संमेलनात कवी जमले सगळे बडे बडे. मी विचारले नाव द्यायचे कुणाकडे, कारण मलाही कविता करायची होती. मोबाईल पाण्यात पडला हा प्रसंग तुमच्या समोर मांडायचा होता. तुम्ही सगळे आयते इथे जमलेलाच आहात, तर तुमच्याकडून टाळ्या वाजवून घ्यायच्या होत्या. मीही विचारले दबकर मला भाग घ्यायचा, नाव द्यायचे कुणाकडे. तर म्हणाले विलासराव वानखेडे. मला म्हणाले तुमच्यासारख्या नवकवींना मिळावे उत्तेजन, म्हणून आम्ही घातले आहे सभासदांना थोडे बंधन. या काव्य संमेलनाला सर्वांनी आलेच पाहिजे आणि आवडलं नाही तरी टाळ्या वाजवल्याच पाहिजे. असा आम्ही तुमचा मार्ग केला आहे मोकळा आणि ऐकणारे आज झाल्यावर गोळा. आम्ही लावणार आहोत बाहेरून टाळ. कविता ऐकल्याशिवाय आम्ही कुणाला बाहेर सोडणार नाही. म्हणून मीही इथेच बसल्या बसल्या जशा आल्या तशा लिहिल्या, जशा आल्या तशा लिहिल्या 4-2 ओळी आणि आवडल्या असल्या तर आता वाजवा.